नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे. मी सचिन एलोडे तुमच्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे यशस्वी कॉमर्स क्लासेस. माझ्या यूट्यूब चॅनलकरिता जर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून समोरील प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळेल. चला तर मग सुरुवात करू याच्या व्हिडिओला. तर आजचा जो व्हिडिओ आहे हा आपण घेऊन आलेलो आहे वर्ग 12वा वाणिज्याच्या विद्यार्थ्याकरिता, ज्यामध्ये विषय चिटणीसाची कार्यपद्धती या विषयातील प्रकरण 1 संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख या प्रकरणाचा हा व्हिडिओ आहे. तर या प्रकरणातील म्हणजे पहिले प्रकरण संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख या प्रकरणातील खेळते भांडवल किंवा कार्यकारी भांडवल म्हणजे काय आणि खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक याबद्दल आज आपण अभ्यास करणार आहोत. तर या आधीचे व्हिडिओ तुम्हाला चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये मिळून जातील. तर खेळते भांडवल किंवा कार्यकारी भांडवल म्हणजे नेमकं काय? तर व्याख्या आहे, दैनंदिन व्यावसायिक कार्य पार पाडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या भांडवलास खेळते भांडवल असे म्हणतात. खेळते भांडवल म्हणजे काय? दैनंदिन व्यावसायिक कार्य म्हणजे आपल्याला जे काही रोजचे व्यावसायिक कार्य करायचे असतात त्याकरिता ज्या भांडवलाची आवश्यकता असते ते कार्य पार पाडण्यासाठी म्हणजे ते कार्य करण्याकरिता ज्या भांडवलाची आवश्यकता असते त्याला खेळते भांडवल असे म्हणतात आणि खेळत्या भांडवलालाच कार्यकारी भांडवल असे म्हणतात. थोडक्यात काय, दैनंदिन व्यावसायिक कार्य पार पाडण्याकरिता आवश्यक असणाऱ्या भांडवलास खेळते भांडवल असे म्हणतात आणि खेळते भांडवल यालाच कार्यकारी भांडवल असेही म्हणतात. स्थिर भांडवलाची आवश्यकता लक्षात घेतल्यानंतर प्रवर्तकांना व्यवसायाचे कार्य पार पाडण्यासाठी आवश्यक अशा निधीचा अंदाज घ्यावा लागतो. आता आपण स्थिर भांडवल आवश्यकता यामध्ये अभ्यासलं होतं स्थिर भांडवल म्हणजे काय. आता स्थिर भांडवलाची आवश्यकता लक्षात घेतल्यानंतर म्हणजे जे कंपनीचे प्रवर्तक असतात, प्रवर्तक ते असतात जे कंपनी स्थापनेमध्ये पुढाकार घेतात. जे कंपनीचे प्रवर्तक असतात ते आधी स्थिर भांडवल, व्यावसायिक संस्थेला किती स्थिर भांडवलाची गरज आहे ते त्याचा अंदाज घेतात आणि त्यानंतर व्यवसायाचे कार्य पार पाडण्यासाठी जो निधी आवश्यक असतो त्या निधीचा अंदाज घेतात. व्यवसाय करण्यासाठी तसेच कच्च्या मालाचा साठा करण्यासाठी, म्हणजे जर व्यवसाय करायचा असला, कच्च्या मालाचा साठा करायचा असला त्याकरिता निधीची गरज असते. तसेच तयार उत्पादित वस्तूंचा, ज्या वस्तू असतात त्यांचा साठा राखण्याकरिता भांडवलाची गरज असते. प्रत्यक्ष व्यवहार करताना वस्तू रोखीने किंवा उधारीने विकल्या जातात. जेव्हा कधी व्यवहार होत असतात हे एकतर रोखीने होतात किंवा उधारीने होतात. उधारीने विकलेल्या वस्तूंची रोख रक्कम लगेच परत येत नाही. म्हणजे आपण एखाद्याला जर वस्तू उधार विकल्या तर त्याची रक्कम तो लगेच परत देत नाही. उधार मालाचे येणारे मूल्य व्यवसायामध्ये परत जमा होईपर्यंतच्या कालावधीमध्ये निधीची व्यवस्था करावी लागते. म्हणजे उधार वस्तूंची केलेली विक्री, त्या विक्रीपासून जोपर्यंत पैसा प्राप्त होत नाही तोपर्यंत व्यावसायिक संस्थेमध्ये निधीची व्यवस्था करावी लागत असते. तसेच कारखान्याचे खर्च भागवण्यासाठी रोख आवश्यक असते. म्हणजे कारखान्याचे इतर खर्च भागवण्याकरिता ही रोख आवश्यक असते. अनिश्चितता हे व्यवसायाचे वैशिष्ट्य असल्याने अनपेक्षित प्रतिकूलतेसाठी रोख रक्कम राखून ठेवणे गरजेचे असते. अनिश्चितता हे व्यवसायाचे वैशिष्ट्य असल्याने म्हणजे केव्हा काय होईल हे कोणीही सांगू शकत नाही. व्यवसायाला एकतर नफा होतो किंवा जास्त तोटा होतो. तर अनपेक्षित प्रतिकूलतेसाठी म्हणजे एखाद्या वेळेस व्यावसायिक संस्थेवर समस्या आल्यास ती समस्या सोडवण्याकरिता रोख आवश्यक असते. अशा प्रकारे उद्योग व्यवसायात खालील प्रकारच्या मालमत्तांसाठी भांडवलाची व्यवस्था करावी लागते. त्यामध्ये पहिला आहे मालसाठा बांधणीसाठी, दुसरा आहे उधार मालाच्या येणाऱ्या मूल्याच्या वित्त पुरवठ्यासाठी आणि तिसरा आहे दैनंदिन व्यावसायिक खर्च भागविण्यासाठी. वरील मालमत्तेमध्ये गुंतविलेले भांडवल म्हणजेच खेळते भांडवल होय. आता इथं त्यांनी खेळत्या भांडवलाची दुसरी व्याख्या सांगितली. आधी काय सांगितली होती की दैनंदिन व्यावसायिक कार्य पार पाडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या भांडवलास खेळते भांडवल असे म्हणतात. इथं अशी सांगितली, वरील मालमत्तेमध्ये गुंतविलेले भांडवल म्हणजे खेळते भांडवल होय. खेळत्या भांडवलाच्या संकल्पना महत्त्वाच्या व्यक्तींनी भिन्नपणे मांडल्या आहेत. काहींच्या मते चालू संपत्तीचे चालू दायित्वावर जेवढे आधिक्य असते ती अतिरिक्त रक्कम म्हणजे खेळते भांडवल होय. कशाचे? चालू संपत्तीचे चालू दायित्वावर, चालू संपत्तीचे चालू दायित्वावर जेवढे आधिक्य असते ती अतिरिक्त रक्कम म्हणजे खेळते भांडवल होय. जेस्टनबर्ग यांच्या मते खेळते भांडवल म्हणजे चालू संपत्तीचे चालू दायित्वावर आधिक्य.
चालू संपत्तीचे चालू दायित्वावरील आधिक्य म्हणजे खेळते भांडवल होय असं कोण म्हणतात? प्राध्यापक जेस्टनबर्ग असे म्हणतात. याच दृष्टिकोनातून निव्वळ खेळते भांडवल असे याला संबोधले जाते. जेस्टनबर्ग याला खेळते भांडवल न म्हणता अभिसरण भांडवल असे म्हणतात. प्राध्यापक जेस्टनबर्ग आहेत, हे याला खेळते भांडवल न म्हणता अभिसरण भांडवल असे म्हणतात. काही तज्ज्ञांच्या मते चालू संपत्तीच्या समतुल्य असते ते खेळते भांडवल होय. जे.एस. मिल यांच्या मते चालू मालमत्ता एकूण चालू मालमत्ता म्हणजेच खेळते भांडवल होय. वरील दृष्टिकोन व्यापक असून हा कंपनीच्या चालू संपत्तीचा यामध्ये समावेश करतो. यालाच एकूण खेळते भांडवल असे म्हणतात. आता हे जे काही व्याख्या दिलेल्या आहेत यापैकी तुम्हाला जी व्याख्या योग्य वाटते आणि सोपी वाटते ती व्याख्या तुम्ही लक्षात ठेवू शकता, किंवा आधीची व्याख्या दैनंदिन व्यावसायिक कार्य पार पाडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या भांडवलास खेळते भांडवल असे म्हणतात. ठीक आहे, ओके. आतापर्यंत आपण अभ्यासलं की खेळतं भांडवल म्हणजेच कार्यकारी भांडवल म्हणजे काय. आता आपण अभ्यासू खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवर जे काही घटक परिणाम करतात ते कोणकोणते घटक आहेत. खेळत्या भांडवलाची आवश्यकता मोजण्यासाठी कोणतीही अचूक मानके नाहीत. म्हणजे व्यावसायिक संस्थेला किती प्रमाणात खेळतं भांडवल लागेल याची मोजण्याकरिता व्यावसायिक संस्थेकडे अचूक असे साधनं नाहीत. व्यवसाय ज्या आर्थिक वातावरणात कार्यरत आहे, म्हणजे व्यवसाय ज्या ठिकाणी कार्य करत आहे तसेच इतर अनेक विचार करून खेळत्या भांडवलाचे प्रमाण हे निश्चित केलं जाते. त्यातील पहिला घटक आहे व्यवसायाचे स्वरूप. दैनंदिन वापराच्या कोणत्या वापरांच्या दैनंदिन वापराच्या आवश्यक वस्तूंच्या उत्पादनात गुंतलेल्या व्यावसायिक संस्थांना तुलनेने कमी खेळत्या भांडवलाची गरज भासते. ज्या काही व्यावसायिक संस्था असतात ज्या दैनंदिन वापराच्या आवश्यक वस्तूंच्या उत्पादनात ज्या व्यावसायिक संस्था कार्य करत असतात त्यांना तुलनेने कमी खेळतं भांडवल लागतं. याचं कारण असं आहे, दायित्वाची काळजी घेण्यासाठी संस्थेत सतत व पुरेशा रोख रकमेचा ओघ सुरू असतो. का त्यांना कमी प्रमाणात खेळतं भांडवल लागते, तर त्याचं कारण असं आहे, दायित्वाची काळजी घेण्याकरिता तर संस्थेत सतत पुरेसा व रोख रकमेचा ओघ सुरू असतो. त्याचप्रमाणे सार्वजनिक उपक्रमामध्ये ग्राहकाकडून रोख रकमेचा सतत ओघ सुरू असल्याकारणाने खेळत्या भांडवलाचे प्रमाण कमी असते. ज्या व्यावसायिक संस्था दैनंदिन वापराच्या आवश्यक वस्तूंच्या उत्पादनात असतात त्यांना कमी खेळतं भांडवल लागतं. त्याचं कारण असं आहे, दायित्वाची काळजी घेण्याकरिता संस्थेत सतत रोख रकमेचा ओघ सुरू असतो. या उलट ज्या व्यावसायिक संस्था चैनीच्या वस्तूंचा व्यापार करत असेल तर त्यासाठी मोठ्या प्रमाणावर खेळत्या भांडवलाची गरज भासते. आधी आपण पाहिलं होतं की दैनंदिन वापराच्या ज्या वस्तू असतात त्यांच्या व्यावसायिक संस्थांना कमी खेळतं भांडवल लागते आणि ज्या व्यावसायिक संस्था चैनीच्या वस्तूंचा व्यापार करतात त्यांना जास्त भांडवल लागते. याचं कारण असं आहे, या वस्तूंच्या विक्रीमध्ये सातत्य नसते. म्हणजे आज जर समजा 10 वस्तूंची किंवा 50 वस्तूंची विक्री झाली, आज जर 50 वस्तूंची विक्री झाली तर उद्याही 50 वस्तूंची विक्री होणार, असं त्यामध्ये सातत्य नसते, स्थिरता नसते. वस्तूच्या वितरणाशी संबंधित संस्थेकडे ग्राहकाची मागणी पूर्ण भरण्यासाठी भरपूर तयार मालसाठा ठेवावा लागतो. तसेच ग्राहकांना आकर्षित करण्याकरिता पत सुविधा पुरवावी लागते. म्हणून अशा संस्थांना मोठ्या प्रमाणावर खेळत्या भांडवलाची गरज असते. ज्या दैनंदिन वापराच्या आवश्यक वस्तूंच्या उत्पादनात व्यावसायिक संस्था कार्यरत असतात त्यांना कमी खेळतं भांडवल लागतं आणि ज्या व्यावसायिक संस्था चैनीच्या वस्तूंचा व्यापार करतात त्यांना खेळतं भांडवल हे जास्त प्रमाणात लागतं. दुसरा घटक आहे व्यवसायाचे आकारमान. व्यवसायाच्या आकारमानाचा अंदाज त्याच्या एकूण कार्यक्षेत्राच्या प्रमाणावरून ठरवला जातो. म्हणजे जो व्यवसाय आहे त्याच्या आकारमान म्हणजे तो व्यवसाय कोणत्या क्षेत्रात कार्य करत आहे त्याच्या प्रमाणावरून, व्यवसायाच्या आकारमानाच्या अंदाजावरून त्याच्या कार्यक्षेत्राचं प्रमाण ठरविलं जातं. मोठ्या प्रमाणावर व्यापार करणाऱ्या कंपनीस खेळत्या भांडवलाची अधिक गरज असते. जर व्यावसायिक संस्था मोठी असेल तर तिला खेळतं भांडवलही जास्त लागेल आणि व्यावसायिक संस्था जर लहान असेल तर तिला खेळतं भांडवलही लहान प्रमाणात लागेल. विक्रीचे प्रमाण हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. कोणता घटक? विक्रीचे प्रमाण हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. एकूण विक्रीचे प्रमाण व खेळते भांडवल यांचे एकमेकांशी थेट नाते आहे. कोणाकोणाचे? एकूण विक्रीचे प्रमाण व खेळते भांडवल या दोघांचं एकमेकाशी नातं आहे.
जर विक्रीचे प्रमाण वाढत असेल तर त्याच प्रमाणात खेळते भांडवलही उपलब्ध करून द्यावं लागते. का? कारण जर व्यावसायिक संस्थेने वस्तूंचं उत्पादनच केलं नाही तर वस्तूंची विक्री होणार नाही आणि वस्तू तयार झाल्या नाहीत तर त्या वस्तू विकता येत नाही आणि वस्तू तयार करण्याकरता कच्च्या मालाची आवश्यकता असते. म्हणून खेळते भांडवल हे उपलब्ध करून द्यावं लागतं. जर का व्यावसायिक संस्था आहे, जर तिचं विक्रीचं प्रमाण वाढत असेल तर त्याच प्रमाणात खेळते भांडवलही वाढवणं गरजेचं आहे. समोरील घटक आहे उत्पादन चक्र. कच्च्या मालाचे तयार वस्तूमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला उत्पादन चक्र असे म्हणतात. उत्पादन चक्र कोणाला म्हणतात? कच्च्या मालाचे. कोणत्या मालाचे? कच्च्या मालाचे तयार वस्तूमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला, म्हणजे कच्च्या मालापासून तयार वस्तूमध्ये त्याचं रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला उत्पादन चक्र असे म्हणतात. जर उत्पादन चक्राला लागणारा कालावधी मोठा असेल, म्हणजे जर कालावधी मोठा असेल तर खेळते भांडवल जास्त लागते आणि जर उत्पादन चक्राचा कालावधी कमी असेल तर खेळते भांडवल ही कमी प्रमाणात लागते. समोरील घटक आहे व्यापार चक्र. जेव्हा बाजारात तेजी असते तेव्हा विक्रीच्या एकूण प्रमाणात वाढ होत असते. त्यामुळे वस्तूंचा साठा वाढविणे आवश्यक असते. जेव्हा बाजारात तेजी असते तेव्हा विक्रीचं प्रमाण वाढतं आणि म्हणून साठा वाढवणे आवश्यक असतं. मालसाठा तयार करून ठेवण्यासाठी जास्त गुंतवणुकीची गरज असते. यासाठी अतिरिक्त खेळत्या भांडवलाचा उपयोग करणे क्रमप्राप्त होते. या उलट जेव्हा मंदीचा काळ असतो तेव्हा एकूण विक्रीचे प्रमाण कमी असते, त्यामुळे खेळत्या भांडवलाची आवश्यकता कमी झालेली असते. म्हणजे जर व्यापार चक्रामध्ये तेजी असली तर खेळतं भांडवल जास्त लागतं आणि जर मंदी असली तर खेळतं भांडवल हे कमी प्रमाणात लागतं. समोरील घटक आहे खरेदी व विक्रीच्या अटी. कंपनी स्वतः खरेदी करताना उधारीच्या सवलतीचा फायदा घेते, परंतु विक्री करताना अशी सवलत ग्राहकांना देत नाही. असे धोरण राबवणाऱ्या कंपनीस खेळते भांडवल कमी लागते. म्हणजे जी व्यावसायिक संस्था आहे ती जेव्हा कच्चा माल खरेदी करते तेव्हा उधारीच्या सवलतीचा फायदा घेते, परंतु जेव्हा ती ग्राहकांना वस्तूंची विक्री करते तेव्हा अशी सवलत ग्राहकांना देत नाही. म्हणून ज्या अशा व्यावसायिक संस्था असतात त्यांना खेळते भांडवल हे कमी प्रमाणात लागते. या उलट ज्या कंपनीला उधार माल मिळत नाही पण विक्री करताना वस्तू उधारीने घ्याव्या लागतात अशा कंपनीस खेळते भांडवल हे जास्त प्रमाणात लागते. समोरील घटक आहे उधारीवर अंकुश. उधारीवर अंकुश ठेवताना काही गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे लागते, जसं की उधार विक्रीचे प्रमाण, विक्रीच्या अटी म्हणजे वस्तूंच्या जे काही विक्रीच्या अटी आहेत त्याकडे विशेष लक्ष द्यावे लागतं, वसुलीचं धोरण इत्यादींचा समावेश यात करण्यात येतो. उधारीवर अंकुश काय आहे? त्यामध्ये घटक आहेत. उधार विक्रीचे प्रमाण म्हणजे वस्तूंची विक्री किती प्रमाणात करायची, विक्री केल्यानंतर कोणकोणत्या अटी ठरवायच्या, त्याची रक्कम वसूल कशी होणार त्याबद्दल धोरण निश्चित करायचं, या घटकांचा त्यामध्ये समावेश होतो. उधारीवर अंकुश ठेवण्याचे धोरण कठोर असेल तर कंपनीची आवक सुधारते. या उलट जर हे धोरण उदार असेल तर वसुलीचा प्रश्न उद्भवतो. कशाचा प्रश्न उद्भवतो? वसुलीचा प्रश्न उद्भवतो. म्हणजे जर ज्या ग्राहकांना वस्तूंची उधार विक्री केली त्यांनी जर त्यांचे पैसे दिले नाही तर बुडीत कर्जाची शक्यता असते आणि अशा कंपनीला खेळते भांडवलाची जास्त गरज भासते. म्हणजे त्यांना खेळते भांडवल हे जास्त प्रमाणात लागते. कंपनी रोखीचा प्रवाह करत असेल तर खेळते भांडवल कमी लागते. म्हणजे व्यावसायिक संस्थेकडे जर रोख असेल तर त्यांना खेळते भांडवल हे कमी प्रमाणात लागते. समोरील घटक आहे प्रगतीचा व विकासाचा वेग. कंपनीच्या उत्कर्षाबरोबर खेळत्या भांडवलाची गरज वाढते. सातत्याने प्रगतीपथावर असणाऱ्या कंपनीस निधीची आवश्यकता सतत भासते. म्हणजे जे व्यावसायिक संस्था प्रगतीपथावर असतात म्हणजे पहिल्या क्रमांकावर असतात अशा व्यावसायिक संस्थांना जास्त निधीची गरज भासते. म्हणजे त्या व्यावसायिक संस्थेला जास्त प्रमाणात खेळतं भांडवल लागते. व्यवस्थापनाची कुवत. उत्पादन व वितरण यामध्ये योग्य समन्वय असेल तर खेळत्या भांडवलाची आवश्यकता कमी असते. तसेच ज्या कंपनीस मालसाठा तयार करून ठेवावा लागतो त्यांना खेळत्या भांडवलाची जास्त गरज असते. म्हणजे ज्या व्यावसायिक संस्था उत्पादन व वितरण यामध्ये योग्य समन्वय असला एखाद्या व्यावसायिक संस्थेमध्ये तर खेळते भांडवलाची जी आवश्यकता ही कमी प्रमाणात असते आणि ज्या कंपनीस मालसाठा तयार करून ठेवावा लागतो त्यांना खेळत्या भांडवलाची जास्त आवश्यकता असते म्हणजेच गरज असते.
समोरील घटक आहे बाह्य घटक, वित्तीय संस्था तसेच बँका. कोणत्या संस्था? वित्तीय संस्था तसेच बँका जर गरजेच्या वेळी निधी उपलब्ध करून देत असतील, म्हणजे व्यावसायिक संस्थेला जेव्हा निधीची गरज आहे तेव्हा व्यावसायिक संस्थेला जेव्हा निधीची गरज आहे तेव्हा वित्तीय संस्था आणि बँका जर त्यांना पैसे देत असतील, म्हणजे निधी देत असतील, तर खेळते भांडवलाची आवश्यकता जास्त नसते, म्हणजे खेळतं भांडवल हे कमी प्रमाणात लागते. केव्हा? जेव्हा वित्तीय संस्था आणि बँका व्यावसायिक संस्थेला निधी उपलब्ध करून देतात, म्हणजेच पैसे देतात, अशा वेळेस खेळते भांडवल हे कमी प्रमाणात लागते. थँक्यू फॉर वॉचिंग यशस्वी कॉमर्स क्लासेस. या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. यशस्वी कॉमर्स क्लासेस, स्वप्नस्फूर्तीचा राजस्वी मार्ग म्हणजे यशस्वी.